नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत खारघर रेल्वे स्टेशन ते केदार गृहसंकुल तळोजा फेज 2 दरम्यान नव्याने सुरू करण्यात आलेल्या बस सेवेचा शुभारंभ सोहळ्याचा योग आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवशी आला असल्याने नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचं अभिनंदन केलंय। या उपक्रमाच्या मागे कार्यसम्राट आमदार श्री विक्रांतदादा पाटील यांचे विशेष योगदान असून त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही सुविधा तळोजा परिसरातील नागरिकांना उपलब्ध झाली आहे। नागरिकांसाठी आता ही बस सेवा त्यांची हक्काची बस सेवा म्हणून आज आम्ही याचा शुभारंभ करतोय, लोकांसाठी ही लोकार्पित करतोय। त्याचबरोबरीने या ठिकाणी बस स्थानकाचं उद्घाटन झालं। आमचे संतोष शेठ असतील, दीपक शेठ असतील यांच्या माध्यमातून आज वाढदिवसाच्या दिवशी आज बस सेवेचं उद्घाटन होतंय, तर बस थांब्याचंही उद्घाटन व्हायला पाहिजे ही त्यांची आकांक्षा होती, इच्छा होती। त्यामुळे आम्ही बस थांब्याचंही या ठिकाणी उद्घाटन केलंय, म्हणजे बस सेवाही झाली आणि आता बस थांबाही झाला आणि त्यामुळे नागरिकांना या दोन्ही गोष्टीचा लाभ होणार आहे। तळोजा फेज 2 मधील रहिवाशांना खारघर रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवासासाठी अनेक अडचणींना सामना करावा लागत होता। ही गरज लक्षात घेऊन आमदार विक्रांतदादा पाटील यांनी संबंधित प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा करून ही बस सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलाय। ही बस सेवा तळोजा वासियांसाठी एक महत्त्वाची सुविधा ठरणार असून सार्वजनिक वाहतूक सुलभ करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला